आता पिकं सुकू लागली आहेत म्हणे, महाराष्ट्रामध्ये 90% अंधार झालेला म्हणे, आणि तुम्ही सर्व लोक हे संप करायला लागले वगैरे वगैरे. तर मग त्यांना मी उत्तर दिलं, साहेब हे जर मान्य होत असेल तर आम्ही कृती समितीला कळवतो, आणि अधिकार संप मागं घेण्याचं आम्हाला नाही आहे दोघांना. कृती समिती आहे त्याच्याकरता, आणि त्याच्यामध्ये कॉम्रेड बर्धन, कॉम्रेड दत्ता देशमुख आणि कॉम्रेड पी कुलकर्णी हे सर्व मंडळी त्याच्यामध्ये आहेत. पी कुलकर्णी हे सांगलीमध्ये होते, ते जनरल सेक्रेटरी होते नोकर संघाचे, आपल्या फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी होते आपले. ते पहिले नोकर संघाचे होते, नंतर याच्या झाले, नंतर त्याच्यानंतर केरकर झाले, पीबीच्या नंतर केरकर झाले. तर म्हटलं कृती समितीच्या मान्यतेशिवाय संप मागे घेता येणार नाही. तर तरीसुद्धा त्यांनी त्यावेळेस काय टी व्ही वगैरे नव्हते, आकाशवाणी होती आपली, आकाशवाणीवरून डिक्लेअर करून टाकले त्यांनी अपरोक्ष की मोहन शर्मा आणि बांधकरांनी संप मागे घेण्याचं कबूल केलेलं आहे, आणि आज रात्रीपासून संप मागे घेतला. हे झाल्याबरोबर सारं महाराष्ट्र उलटलं आमच्यावर, म्हणजे तोफखानेच झाले आमच्या अंगावर. बर्धनपासून, दत्ता देशमुखापासून, लोखंडे, हे जर पेंडसे, पुण्याचे जे पेंडसे आहेत ते पेंडसे, या सर्वांचे फोन आले की तुम्ही कसं काय मान्य केलं आहे. अरे म्हटलं आम्ही मान्यच केलं नाही, आम्ही नाही मान्य केलं हे. मग त्यांनी आकाशवाणीवरून जाहीर केलं, आणि आम्ही पत्रकारांमधून जाहीर केलं, वर्तमानपत्रामधून जाहीर केलं, आणि तरीसुद्धा तो संप 43 दिवस चालला. हे जे म्हणतात ना लोकशाही संघटनेनं काय काम केलं, काय कुर्बानी आहे बघा, काय बलिदान आहे त्या लोकांचं. 43 दिवस संप जे केला त्याच्यामध्ये किती लोक गेले जेलमध्ये. अरे या देशामध्ये देशद्रोहांकरता जो कायदा आहे, डिफेन्स इंडिया रूल, तो डिफेन्स इंडिया रूलचं कलम आमच्यावर लावलं गेलं त्या काळामध्ये, आणि त्या काळामध्ये कित्येक जेलमध्ये गेले. 118 लोक या GS पाली, विनोद ठाकूर, शेख इब्राहिम, हे सर्वच्या सर्व 118 लोक तुरुंगवासामध्ये, दत्तू जाधव, असे अनेक, प्रत्येकाचं नाव आता नाही सांगू शकणार. मी बाहेर होतो अजून, मलाही पकडायला खूप प्रयत्न झाला, पण मी त्या यवतमाळ सर्कलच्या अरण्यामधून घाटंजी आणि पांढरकवाड्याच्या अरण्यामधून पुढं जाऊन वाट मिळवली, म्हणून मी शिल्लक राहिलो शेवटपर्यंत. नाहीतर मजुमदार, राजन पिल्ले, नत्थू जाधव, गाडगीळ, अजून असे पुष्कळ, हे सर्व जेलमध्ये गेले 118, आणि जबरदस्त यातना दिल्या गेल्या काही लोकांना. नत्थू जाधवला, इब्राहिमला, तुमच्या लिंगालाला, अजाबरावला, मोगेंना, इतक्यात यातना दिल्या गेल्या त्या काळामध्ये, पण ते झुकले नाहीत, लक्षात घ्या. आणि शेवटी या सर्व लोकांच्या केसेस आपण हायकोर्टामध्ये लढवल्या आपण केसेस, सर्वच्या सर्व 100% सर्वांना जेलमधून काढलं. आणि जे जवळपास 122 ट्रान्सफर आणि टर्मिनेशन होते. कोण टर्मिनेशनमध्ये होतं? कोरोचे, BR पाटील, राऊत, मिस्टर राऊत, PB कुलकर्णी, गिरजाशंकर पाली, मुजुमदार, लिंगाला, अजाबराव, गुलाबराव धरबडे, असे हे सर्वच्या सर्व टर्मिनेट झालेले. सुलभा जोशी, परांजपे, अजून हे 4 तर माझ्या डिव्हिजनमधले 4 यवतमाळच्या, असे 122 टर्मिनेट झाले, आणि सस्पेंड झाले, आणि ट्रान्सफर झाले. राजन पिल्लेला मराठवाड्यामध्ये दिलं होतं, राजन पिल्लेला नागपूरहून ट्रान्सफर केलं मराठवाडा, मुजुमदारला ट्रान्सफर केलं परळी बैजनाथ, आणि असे अनेक, साठेला केलं, गाडगीळला केलं. मला हात नाही लावला, मग यवतमाळमध्ये शिल्लक राहिलो. हां, आणि त्या पद्धतीनं माझ्या इथं तर अशी स्थिती आली की 4 जे टर्मिनेट झाले होते, आम्ही यवतमाळमध्ये 100%
100% होतो. मग दुसऱ्या युनियनला हातच लावू दिलं नाही, BMSला पैदा होऊ दिलं नाही आम्ही. पण दरडा असल्यामुळं इंटक होती, दरडा असल्यामुळं इंटक होती तिथं. पण इंटकनं आम्हाला काही अपाय केला नाही यवतमाळमध्ये. आणि जेव्हा 4 लोक माझ्या यवतमाळमध्ये टर्मिनेट केल्या गेले तर विचार करा, माझीच नाही अनेकांचं आहे, अनेकांनी केलं हे. तर माझ्या डिव्हिजनमध्ये आमच्या शाखेने निर्णय घेतला की जोपर्यंत हे 4चे 4 नोकरीवर येणार नाही तोपर्यंत या चौघांनाही आपण सर्व यवतमाळ जिल्ह्यामधले कर्मचारी कलेक्शन करून 28 तारखेला यांचं पगार वाटप करू. आणि इंडस्ट्रियल ट्रिब्युनलमध्ये आम्ही केस लढवल्या. मी सुद्धा आता इतका मोठा संप लढवल्यानंतर मी चांगला पुढारी झालो होतो. रट्टेकट्टे खाल्ल्यानंतर पुढारी चांगला होते. तर आम्ही सुद्धा तयार झालो होतो. मी सुद्धा निर्णय घेतला की जोपर्यंत हे 4 आतमध्ये जाणार नाहीत, नोकरीवर लागणार नाहीत, तो माझ्या घरी जाणार नाही मी, आणि माझी दाढी पण काढणार नाही. म्हणून पहा, अनेक सोव्हिनियरमध्ये स्मरणिकेमध्ये वसंत नाईकाच्या बरोबर मी जामवंतराव धोटसारखी दाढी वाढवलेला आहे. आणि ज्या दिवशी या 4 लोकांच्या केसेस मी जिंकल्या त्याच दिवशी दुपारी जाऊन गेट मिटिंग घेतली, त्यांना कामावर लावलं. आणि कामावर लावल्यानंतर मग विचार केला की आपलं वय झालेलं आहे, आता पुढं काहीतरी त्याचा विचार केला पाहिजे. तर हे सर्व अशा अनेक लोकांनी. राजन पिल्लेला जेव्हा टर्मिनेट केलं तर खायला राजो काही नाही. तर खापरखेडा पॉवर स्टेशनमधल्या लोकांनी तांदूळ, गहू आणि डाळ हे जमा करून दर महिन्याला जोपर्यंत त्यांचा निकाल सुप्रीम कोर्टानं त्यांच्या बाजूला लावला नाही तोपर्यंत त्या कामगारांनी खापरखेड्यामधून मुजुमदारला आणि लिंगाणाला पोचलं, पूर्ण फॅमिलीला पोचलं. हा सॅक्रिफाईस आहे बघा, हा त्याग आहे त्या लोकांचा. म्हणजे तुळशी पत्र घरावर ठेवून लोकांनी काम केलं. त्याच्यातून ही संघटना बांधल्या गेली, त्याच्यातून संघटना उभी राहिली, आणि त्याच्यामधून संघटनेचा विश्वास निर्माण झाला. आणि म्हणून आज बहुसंख्य कामगार कर्मचाऱ्यांची आपण संघटना आहोत. आणि काय काय केलं म्हणतात, अबे मूर्खांनो, जरा इतिहासामध्ये जा. 67च्या नंतर 73चा ॲग्रीमेंट बघा, त्याच्यानंतर 78चा बघा, 78च्या नंतर तुमच्या 83चा बघा, 83च्या नंतर 88चा बघा. या राज्य विद्युत मंडळामध्ये महाराष्ट्राच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला हा जो कमी पगार मिळत होता, हे जे बोंबलतात ना, टाऊ फोडतात ना, लाईन स्टाफच्या नावानं, या युनियनच्या नावानं, त्या युनियनच्या नावानं, कधी ऑपरेटर युनियनच्या नावानं, त्यांना म्हणा जरा इतिहासामध्ये जरा झुंकून पहा जरा की 1980 आणि 1985, 83 नाही 85 ना, 88 सॉरी, 1980 ते 88 या पगारवाढीचा हिशेब जर काढला तर तुम्हाला दिसून येईल असं की अधिकाऱ्यांचा पगार, वरच्या क्लास 2 क्लास 1 अधिकाऱ्यांचा पगार हा चतुर्थ श्रेणी आणि तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याच्या पेक्षा पर्सेंटेजने जास्त होता, पर्सेंटेजने जास्त होता. मागचं पे रिव्हिजन काढून बघा जरा तुम्ही, काय पगार होता त्यावेळेस. 1980 मध्ये 35 रुपये, बरोबर, 35 रुपये, 5 रुपये इन्क्रीमेंट. आणि असिस्टंट लाईनमॅनला होता 38, 40, आपल्या याच्यात आहे हो, हां 40 की 45 रुपये ALMला, आणि 55 रुपये होता लाईनमॅनला. 80 ते 88 मध्ये ही संघटना आहे, ही संघटना वर्कर्स फेडरेशन, काही BMS नाही, काय NTUC नाही. आणि हे तर पैदाच झाले नव्हते बाकीचे सर्व. यावेळेस या संघटनेनं कॉम्रेड दत्ता देशमुख, कॉम्रेड बर्धन, कॉम्रेड केरकर, कॉम्रेड PB कुलकर्णी, मी स्वतः, कॉम्रेड कोरोचे, या सर्वांनी मिळून जी भूमिका मांडली, तोच आहे 100 आहे ना. हां, तर ही भूमिका मांडताना तुम्ही 80 ते 88 मध्ये बघाल की जी पगारवाढ चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना किती टक्क्यानं 196%, 196.
लेखी आहे. आता जे पत्रक मी त्या आता तयार केलं आहे ना, ते वाटलं तुमच्याजवळ आज ना, आता नाही, पगारवाढीचं पत्र काढताना जे पत्रकामध्ये मांडणी केली त्याच्यामध्ये दिलेलं आहे ते की 80 आणि 88मध्ये चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी कामगाराचा पगार पे ग्रुप 1 पे ग्रुप 2 म्हणजे अधिकाऱ्यांच्या पगारापेक्षा 196% त्यांच्या पगारामध्ये वाढ केल्या गेली आपली. आणि त्यांच्या पगारवाढीमध्ये मात्र त्यांना फक्त 96% हां 93%. हां आपली 96 म्हणजे इतक्या टक्केवारीनं म्हणजे आपल्यापेक्षा 96% त्यांना कमी पगारवाढ दिली आपण. हे यांना नाही माहीत. म्हणून तुम्ही बघाल की चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा 35 रुपयाचं पे स्केल कुठं आलं. अभ्यास करायला पाहिजे. 1050ला आलं. बरोबर 1050ला आलं. म्हणजे 35 कुठं आणि 1050 कुठं. काळा टक्केवारी हे. आणि हे बोंबलायला लागले आमच्या नावानं, वर्कर्स फेडरेशनच्या नावानं, की आम्ही लाईन स्टाफ करता काही काय केलं नाही. हे आम्हाला शिकवायला लागले. आणि ही वाढ आपण मिळवलेली आहे. ही वाढ आपण मिळवलेली आहे. आणि या पद्धतीनं काय काय नाही केलं. अरे आज महाराष्ट्रामधल्या 20 कामगारांना जी पगार वाढ आहे ती पगार एका वर्षामधून 2दा आहे. दर वर्षाला 2दा. तुम्ही विचाराल कशी काय. तर तुम्हाला माहीत आहे की याच्या अगोदर 1967च्या संपाच्या नंतर सुद्धा 1986 पर्यंत 85 पर्यंत 85ला झाला तो. मागे भत्ता 86ला झाला की नाही. 85 पर्यंत तोच होता. म्हणजे 67च्या संपानंतर 1986 पर्यंत तुम्हाला मिळणारा मागे भत्ता हा काय होता. कंझ्युमर प्राइस इंडेक्सवर होता. जीवन मूल्य निर्धारण अंकावर होता. CPI ज्याला म्हणतो, कंझ्युमर प्राइस इंडेक्स CPI, याच्या आधारावर मिळत होता. अंक वाढले तर 10 पैशानं वाढणार. अंक कमी झाले तर तेवढाच पैशानं कमी होणार. हा मागे भत्ता होता. या वर्कर्स फेडरेशनची देण आहे ही की आता तुम्हाला 2 वेळा जुलैमध्ये डिसेंबरमध्ये नाही जानेवारीमध्ये आणि डिसेंबरमध्ये जुलैमध्ये आणि जानेवारीमध्ये 2दा ह्या मागे भत्त्यामध्ये वाढ मिळणं सुरू झालं. कमी राजकारण झालं का त्या मागे भत्त्यावर. हे शिकवतात का आम्हाला. अरे हे वर्कर्स फेडरेशनची देण आहे. एकट्या वर्कर्स फेडरेशनची देण आहे. चांगले चांगले जे होते हुशार त्यांच्या पुढं जो युक्तिवाद या संघटनेनं केला त्याचा तो परिणाम आहे. आणि तुम्हाला सांगतो जेव्हा हे म्हणतात ना असं, जेव्हा हे 67च्या संपानंतरची परिस्थिती निर्माण झाली आणि सर्वांना कामावर घेतलं आपण. GS पाली जे मरण पावले आता, डिफेन्स इंडिया रूलमध्ये आतमध्ये होते ते, पण त्यांना आपण आणलं. PB कुलकर्णीला सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आपण. राऊतला हे 3 जण होते ते. त्या तिघांना राऊतला आणि PB कुलकर्णीला सुप्रीम कोर्टापर्यंत मांडलो आपण. अशी स्थिती भोगली आपण आम्ही की कॉम्रेड बर्धनच्या ऑफिसचे टेलिफोन कापला गेले. 1 पैसा नाही हातात. काही पैसा नव्हता. इतकं संपाला लढवल्यानंतर काही संघटनेजवळ 1 रुपया सुद्धा नव्हता. म्हणजे बर्धनचं टेलिफोन कापला गेलं. माझ्या आपल्या संघटनेचं नागपूरच्या कार्यालयाचं टेलिफोन कापला गेलं कारण का पैसे भरायला नव्हते. तरीसुद्धा तो संप लढवला आपल्या लोकांनी. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये बघा काय काय त्याग असेल तो. किती वर्षानंतर या संघटनेचा जनरल सेक्रेटरी संपाच्या नावावर सर्व कामगाराच्या भल्याकरता ज्यांनी संप केला, संप लढवला महाराष्ट्रामध्ये 13 वर्ष 14 वर्ष. त्या रामानं जसा वनवास भोगला की नाही तसा भोगला त्या PB कुलकर्णी 14 वर्षाचा वनवास. की 14 वर्ष नोकरीवर नव्हते ते. आणि 14 वर्ष ती केस लढवून आपण सुप्रीम कोर्टामधून जिंकलो. काय झाला शानदार स्वागत.
ही परिस्थिती आहे त्याच्या कामाची, ही पावती आहे त्यांच्या त्यागाची, त्याच्या बलिदानाची, की 14 वर्षानंतर जेव्हा तो सुप्रीम कोर्टामधून जिंकून जॉईनिंग रिपोर्ट दिला त्यांनी सांगलीला, तर साऱ्या सांगलीमधल्या गावकऱ्यांनी, वीज कर्मचाऱ्यांनी हत्तीवर मिरवणूक काढली, हत्तीवर. एवढा जो बलशाली इतिहास आहे आपल्या संघटनेचा. आणि हे तुम्ही सर्व पेरलं पाहिजे. बरोबर पेरताना अशा पद्धतीने पेरलं पाहिजे की शहारे उभे राहिलं पाहिजे लोकांच्या अंगावर, मनामध्ये रुतलं पाहिजे तुमचं म्हणणं. ही सर्व भूमिका जी आहे, ही भूमिका एक वेळ जर पेरल्या गेली बरोबर, तर अशा किती चिल्लर संघटना आल्या तर तुम्हाला फोडू शकणार नाही, तुमची ताकद कमी करू शकणार नाही, तुमच्या ताकदीला कमजोर करू शकणार नाही. आणि त्याची आज आवश्यकता आहे. हे जे डझनानं पैदा झालेल्या संघटना आहेत, हे आपल्या कामगार शक्तीचं विभाजन करायला लागलेले आहेत. याचे दुष्परिणाम आहेत. तर म्हणून हे सर्व इतिहास या पद्धतीने लोकांच्या पुढे जाण्याची गरज आहे. तर मी बोलत होतो महागे भत्त्यावर. आपोआप नाही मिळाला, आपसूक नाही आला महागे भत्ता. ह्या सर्व पगारवाढी सुद्धा आपसूक नाही आल्या. त्याच्यापुढं जी आंदोलनाची परंपरा या संघटनेची आहे, 43 दिवसामधला जो इतिहास आपण निर्माण केलेला आहे महाराष्ट्रामधल्या ऊर्जा क्षेत्रामध्ये, वीज उद्योगामध्ये, त्याचा परिणाम आहे, त्याची परिणती आहे की या व्यवस्थापनाला आणि सरकारला वर्कर्स फेडरेशनचं म्हणणं मान्य करावं लागतं. अनेक ठिकाणी ती स्थिती आली आपली महागे भत्त्याच्या बाबतीमध्ये की सर्व संघटना विरोधामध्ये. काय नाही केलं वर्कर्स फेडरेशनच्या जेव्हा लक्षात आलं की मिळणारा महागाई भत्ता हा तुलनेनं सरकारी कर्मचाऱ्याच्या तुलनेनं, बँक कर्मचाऱ्याच्या तुलनेनं, वीज बोर्डाच्या तुलनेनं हा कमी आहे, तेव्हा वर्कर्स फेडरेशनच्या कार्यकारिणीनं हा निर्णय घेतला की आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या धर्तीवर महागाई भत्ता, स्टेट गव्हर्नमेंटच्या धर्तीवर महागाई भत्ता मिळाला पाहिजे. कमी विरोध झाला का आपल्याला? 1985-86 गोष्ट आहे ही. आणि आपल्या संघटनेविरुद्ध खूप प्रचार झाला. तांत्रिक कामगार युनियन, इंटक, सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन, तुमच्यामधल्या काही लोकांना जर म्हणजे काय स्मरणामध्ये जर असेल तर आपल्या विरोधामध्ये हा महागाई भत्ता मिळू नये म्हणून याच तुमच्या औरंगाबादमधून लॉंग मार्च निघाला होता आपल्या विरुद्ध की हा महागाई भत्ता मिळता कामा नये. आणि त्याचं नेतृत्व त्या काळामध्ये केलं होतं काबरा म्हणून होते, विजेंद्र काबरा काहीतरी नाव होतं इंटकचे. हा लॉंग मार्च काढला होता SCAनं, तांत्रिक कामगार युनियननं, BMSनं आणि इंटकनं की हा मिळू नये. आणि त्या काळामध्ये होते ऊर्जा मंत्री आपले श्रीकांत जिचकार. माहिती आहे किती मोठा मनुष्य होता तो. या देशामध्ये कोणत्याही मंत्र्याला जितक्या डिग्र्या नाहीत तेवढ्या 22 डिग्र्या आहेत त्या माणसाला. 22 गोल्डन मेरिटवरचा मनुष्य आहे होता तो. जबरदस्त अर्थशास्त्री होता तो, जबरदस्त अर्थशास्त्रज्ञ होता तो. अत्यंत कमी वयामध्ये मरण पावला आणि आपला ऊर्जा मंत्री होता तो. आणि त्या काळामध्ये हा महागाई भत्त्याचा प्रश्न आला. तो काँग्रेसमधला, काबरा काँग्रेसमधले, काँग्रेसचा म्हणजे महाराष्ट्राचा अध्यक्ष होता तो त्या काळामधला. त्याचा प्रभाव जिचकारवर काँग्रेस असल्यामुळं, काँग्रेसचं सरकार असल्यामुळं आणि मागे भत्ता मिळू नये म्हणून. आणि त्यावेळेसचे अध्यक्ष होते अंबादास धांडे अध्यक्ष होते आपले. लॉंग मार्च निघाल्यानंतरही जेव्हा चर्चा झाली, आम्ही म्हटलं ठीक आहे, त्यांनी लॉंग मार्च काढला आणि आपल्या संघटनेनं कॉम्रेड केरकरनं आणि मी स्वतः राज्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये खडूफळा आंदोलन केलं. खडूफळा बरोबर ना, खडूफळा आंदोलन केलं. आणि खडूफळामध्ये सर्व कामगारांना आमंत्रित करायचं गेट मिटिंगमध्ये.
या बाहेर या, समजावून सांगतो गणितानं कसा महागाई भत्ता हा बरोबर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये खडूफळा आंदोलनानं आपण लोकांना सजग केलं. ते केल्यानंतर ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा केली नागपूरला. आणि नागपूरला काय प्रचार होता त्यावेळेस की हा जो महागाई भत्ता आहे तो फक्त बाबू लोकांकरता आहे, हा प्रचार होता. आणि आपल्याला हिनवल्या जात होतं काय म्हणून, ही संघटना लेखाची बाबू लोकांची संघटना आहे. अबे हे कोणाला सांगता तुम्ही बाबू लोकांची संघटना? या महाराष्ट्रामधल्या 30,000 रोजंदारी कामगारांना कायम करणारी, लाईन स्टाफमध्ये आणणारी ही संघटना आहे. देशामधल्या कोणत्याही वीज उद्योगामधला एक करार मला कोणी दाखवून द्या, एक करार की ज्या वीज उद्योगामध्ये असा करार झाला की 5 वर्ष जर रोजंदारी कामगाराने काम केलं असेल तर त्याला कायम केलं पाहिजे. त्याला पहिल्या वर्षामध्ये 55% रेग्युलर कामगार इतका पगार दिला पाहिजे. त्यानं 2 वर्ष नोकरी केली असेल रोजंदारी कामगार म्हणून त्याला 65% कायम कामगार इतका पगार मिळाला पाहिजे. 3 वर्ष झाले असेल तर 75%, 4 वर्ष झाले असेल तर 85% आणि 5 वर्ष झाले असेल तर 100% पगार द्यायला पाहिजे. असा कोणचा करार या देशामधल्या ऊर्जा उद्योग आहे त्याचा सांगा मला. ते बोलतो पुढं. हा करार केला या संघटनेनं. हे यांच्या बापाचाही जन्म झाला नव्हता तेव्हा. करा ना, हिशेब करा ना. 1952 पासून पुढं मोजलं तर हे आपल्या आईच्या पोटात नव्हते त्यावेळेस, अशी स्थिती होती. आणि या 30,000 लोकांना आपण कायम केलं. कायमच नाही केलं. बघा काय ताकद होती त्या काळामध्ये, जी ताकद अजून आपल्याला मिळवायची आहे पुढे येणाऱ्या काळामध्ये. या चिल्लर संघटनाच्या विभाजनामुळे जी परिस्थिती आली त्या परिस्थितीवर मात करून ते वैभव, ते दिवस नव्याने आपल्याला सर्वांना ताकदीच्या भरोश्यावर आणण्याची गरज आहे. की आता काय म्हणतात, सँक्शन पोस्ट नाही आहे. अरे हा करार असा करार होता की ज्या वेळेस जागा असो अथवा नसो या 30,000 लोकांना शॅडो पोस्ट चार्जेसमध्ये, बरोबर, शॅडो पोस्ट चार्जेसमध्ये रेग्युलर केलं पाहिजे. हा करार आहे आपला. 25 ऑक्टोबर 1975 रोजी आम्ही सही केली त्याच्यावर. 25 ऑक्टोबर 1975चा तो दिवस आहे. तर हे आम्ही केलेलं आहे. तर मी बोलत होतो महागाई भत्त्यावर की महागाई भत्त्याचा जेव्हा चर्चा झाली तेव्हा विचारलं आम्हाला मंत्री महोदयानं. आता मंत्री महोदय नागपूरचाच होता असल्यामुळं, मी नागपूरचा असल्यामुळं, आणि कॉम्रेड बर्धनचं आणि जिचकरांचं फार म्हणजे जिचकर कॉम्रेड बर्धनच्या पाया लागत होते. त्यांना माहीत होतं की बर्धनची काय उंची आहे आणि त्याच्यासोबत राहणारा मी आहे म्हणून मला काहीतरी महत्त्वही होतं तिथं. म्हणून मी आणि केरकर आम्ही नागपूरला आलो आणि नागपूरला ऊर्जा मंत्र्यांच्या बरोबर चर्चा केली. ऊर्जा मंत्र्यांनी विचारलं आम्हाला. ते लोकांचं म्हणणं आहे, आमच्या काँग्रेसच्या संघटनेचं म्हणणं आहे की हे फक्त बाबू लोकांकरता महागाई भत्ता आहे. त्यांना समजून सांगितलं की साहेब यांचा अभ्यासच नाही आहे, यांनी अभ्यासच केला नाही आहे. हा महागाई भत्ता कोणत्याही श्रेणीकरता नाही आहे. हा महागाई भत्ता पगाराच्या स्केलवर अवलंबून आहे. ज्याचा पगार कमी त्याला कमी आहे, ज्याचा पगार जास्त त्याला जास्त आहे. परंतु क्लास 2 आणि क्लास 1ला तो रोखला गेलेला आहे, तो थांबवला गेलेला आहे. चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी कामगाराला जास्त प्रमाणामध्ये आहे, त्यांना मात्र गोठवला गेलेला आहे. हे त्यांच्या लक्षात आलं. अरे बाप, हे तर खालचा लोकांचा वर्ग किती. सांगितलं त्यांना की त्या काळामध्ये आपण 1,20,000 होतो, आज घटलो आपण कायम कामगारामध्ये 63,000पर्यंत खाली आलो. त्यांना सांगितलं की या कंपनीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या, ऑफिसर जर सोडले, क्लास 2 क्लास 1ची 12,000ची संख्या जर सोडली तर सर्व क्लास 3 क्लास 4 आहेत, यांना फायदा मिळणार आहे. पटलं त्यांना, ते ताबडतोब पटलं. आणि काय परिणाम झाला त्या काळामध्ये, कॉम्रेड बर्धननी, कॉम्रेड दत्ता देशमुखांनी आपण नोटीस सर्व केली होती फेडरेशनच्या नावानं. मी विसरलो जर नसेल तर
मार्च महिना होता तो, मार्च, आणि 31 मार्चपर्यंत जर सरकारनं डिसिजन घेतलं नाही तर आम्ही 31 मार्च नंतर संपावर जाणार आहोत या महागाई भत्त्याकरता. ही संपाची नोटीस होती. 26-27 तारखेला आम्ही नागपूरला बसलो. 29 तारखेला मंत्र्यांनी नागपूरला डिसिजन घेतलं आणि आमच्या समोर माझा झांडेला मुंबईला फोन केला की महागाई भत्त्याच्या बाबतीमध्ये माझी चर्चा यांच्याशी झालेली आहे आणि यांच्याशी चर्चा झाल्यानंतर महागाई आज रात्रीच्या फ्लाईटने मी मुंबईला येऊन राहिलो. तुम्ही महागाई भत्त्याची फाईल घेऊन एअरपोर्टला या. 30 तारखेला झालं हे आणि 30 तारखेला अंबादास झांडे एअरपोर्टवरती फाईल घेऊन आले. रात्री 2 वाजेपर्यंत मुंबईला मंत्रालयामध्ये या फाईलवर चर्चा झाली आणि 31 तारखेला 31 मार्च 1986ला हा महागाई भत्ता जाहीर झाला. आणि या सर्वांचं हा परिणाम आहे, हा परिणाम आहे. त्याचा परिणाम आहे आज की तुम्ही या पगाराच्या या स्टेजवर आहात, या स्टेजवर आहात. परवा वाटाघाटीमध्ये चर्चा झाली, ऊर्जा मंत्र्यासहित सर्वांची झाली चर्चा. काय स्थिती आहे? एक राज्य दाखवा मला, एक राज्य की ज्या राज्यामध्ये या काळामधल्या पगारवाढीच्या करारामध्ये 19% वाढ मिळाली असं एक राज्य दाखवा. नाव बदलून देईल मी. एका राज्यात नाही आहे. किती आहे माहीत आहे? एका राज्यामध्ये 8%, एका राज्यामध्ये 9%, एका राज्यामध्ये 10% आणि सर्वात हायेस्ट कर्नाटकमध्ये 17%. देशामधल्या सर्व पब्लिक सेक्टर, स्टील उद्योग घ्या, बँक घ्या, कोल घ्या, या सर्वांचे करार झाले या वर्षात. सर्वात हायेस्ट करार आहे बँकेचा. किती टक्क्याचा आहे? 17%चा आहे. 17%चा आहे. म्हणजे या देशामधली सर्वात बलाढ्य संघटना, सर्वात बलाढ्य संघटना बँकेची, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, तेही करार करू शकले 17%च्या वर. तुम्ही 19%च्या वर करायला लागले, हे लक्षात घ्या. आणि हे समजून चला की जर संपाची नोटीस नसती ना, काही इलेक्शन नाही आहे. तुमची ताकद जी होती, तुम्ही जे 9 तारखेपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता आणि बिलकुल कडक शब्दामध्ये ऊर्जा मंत्र्यांना आणि यांना चीफ सेक्रेटरीला सांगितलं होतं 7 तारखेच्या मीटिंगमध्ये, त्याचा परिणाम आहे. 4 तारखेच्या मीटिंगमध्ये त्याचा परिणाम आहे की त्यांना 15%ची वाढ 19%पर्यंत घेऊन जायला लागली. ही स्थिती आहे आपली. म्हणून 86मध्ये हा करार झाला आपला महागाई भत्त्याचा आणि त्याचा परिणाम आहे. आणि त्याच्यानंतरचा परिणाम आहे की प्रत्येक 10 वर्षाच्या नंतर हा महागाई भत्ता मूळ वेतनामध्ये ॲड करण्याचा निर्णय आपल्या संघटनेने घेतला. हे कोणाच्या डोक्यात नाही आहे. आता जे बोंबलतात ना, त्यांना ही अक्कल नाही आहे की 4% वाढल्यामुळं काय फरक आहे माहीत आहे. जरा हातात पेन्सिल घेऊन जरा गणित केलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे आपण हे की 4% वाढल्यामुळं एकट्या सी पी एफमध्ये रिटायर होणाऱ्या माणसाला 1 लाख रुपये जास्त मिळतील. 1 लाख. तसंच ग्रॅच्युटीमध्ये या 4%चा परिणाम आता जे नवीन जनरेशन 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षांवर रिटायर होणारी आहे, त्यांच्या काळामध्ये होणाऱ्या पगारवाढीमध्ये याचा जबरदस्त परिणाम आहे. जबरदस्त. टर्मिनल बेनिफिट जे तुम्हाला मिळतील ना, ते कोटी रुपयाच्या वर जातील. आता कोटी रुपयाच्या वर. आता आमच्या पारेषणमधले आपले पोहेकर रिटायर झाले. 35 वर्षाच्या नोकरीनंतर रिटायर झाले. एक आमचा फोरमन नागपूरचा रिटायर झाला परवा. किती रुपयात लागला होता माहीत आहे तुम्हाला? ज्याचा सत्कार केला मी चंद्रपूरच्या आता मेळाव्यामध्ये. 2 रुपये 80 पैशाने लागला होता. फक्त 2 रुपये 80 पैसे दर दिवसाला मजुरीचा दर. आणि आता रिटायर जेव्हा झाला ना, तर लाईन कन्स्ट्रक्शन हेड फोरमन म्हणून रिटायर झाला. त्याचा पगार होता. त्या दिवशी विचारला त्याला, काय पगार आहे?
तर म्हणाले आता माझा पगार या महिन्यामध्ये रिटायरमेंटच्या दिवशी आहे, 96,000 रुपये मूळ पगार आहे. तर मी बोलत होतो पोहेकरबद्दल. पोहेकर रिटायर झाले, लागले किती रुपयावर होते? असिस्टंट लाईनमॅन म्हणून नोकरीला लागले, नंतर कन्वर्ट झाले मला वाटते ते ऑफिस स्टाफमध्ये, स्टेनोमध्ये 105 रुपयावर. आणि आता रिटायर झाले तर किती रुपये मिळाले माहिती आहे? टर्मिनल बेनिफिट 1,20,00,000. विद्युत कर्मचारी वाचा, हे गणित दिलं मी त्या पोहेकरचं. आताचा जो विद्युत कर्मचारी छापला आहे ना, तो वाचा त्याला, त्याच्यात दिला आहे की किती मिळाले पैसे. हे चरित्र आहे आपल्या वर्कर्स फेडरेशनचं, हे काम आहे आपल्या संघटनेचं. तर या पद्धतीनं महागाई भत्त्याचा हा परिणाम आपण या काळामध्ये घेतला. आणि हे केलं म्हणूनच ऑल इंडिया फेडरेशनला आपण मजबूत केलं, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसला आपण मजबूत केलं. आणि हे जे आपल्यावर हल्ले होत आहेत, या हल्ल्याच्या विरोधामध्ये सुद्धा आपण तेवढं सजगपणे सबळपणे उभं राहिलो. त्याचा परिणाम आहे की 2014 पासून या देशामधल्या ऊर्जा उद्योगाला खाजगीकरणाचं जे ग्रहण लागलेलं आहे, ते ग्रहण रोखण्यामध्ये आपण यशस्वी झालो. आतापर्यंत किती हल्ले केले या मोदी सरकारनं ऊर्जा उद्योगावर. ऊर्जा उद्योगावर या मोदी सरकारनं 5दा 2014 मध्ये, 2018 मध्ये, 2020 मध्ये, 2021 मध्ये, 2022 मध्ये 5 वेळा या संपूर्ण देशाच्या वीज उद्योगाचं खाजगीकरण करण्याचं पार्लमेंटमध्ये बिल या मोदी सरकारनं आणलेलं आहे. रोखला आपण, ताकदीनं रोखला. आपल्या कोणी बाहेरचे लोक नाही आणले आपण. या वीज कामगाराची ताकद ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिक एम्प्लॉईजच्या मागं जी आपण उभी केली, त्याच्या आधारावर 2014 मध्ये कोचीला, केरळमध्ये 20-25 हजार कामगार कर्मचाऱ्यांनी जे जबरदस्त आंदोलन ऊर्जा मंत्र्याच्या, सर्व देशामधले ऊर्जा मंत्री आले होते कोचीला. कशाकरता आले होते? 2014चं विद्युत संशोधन बिल पास करण्याकरता. अडवलं आपण, या 20,000 लोकांनी अडवलं. 18 मध्ये आले, 20 मध्ये आलं पुन्हा पार्लमेंटमध्ये. आपण जंतर मंतरमध्ये लाखोच्या संख्येनं आंदोलन केलं, आपण थांबवलं तिथं. 20 मध्ये आलं, 21 मध्ये आलं, 22 मध्ये आलं. आणि हे सर्व हल्ले या वीज कामगाराच्या ताकदीच्या भरोश्यावर आपण परतवून लावलेले आहेत. तर हे चरित्र आहे या मोदी सरकारचं. पुढेही आपल्यापुढं संकट आहेत, खूप संकट आहेत. पण विश्वास आहे आपल्याला, विश्वास आहे आपल्या कामगाराच्या ताकदीवर. आपल्याला विश्वास आहे की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जी वीज कामगाराची ताकद आपण उभी केली, त्याच्या भरोश्यावर यांना पुढचे बिल आणणं सोपं नाही आहे, सोपं नाही आहे. 8 ऑगस्ट 2023ला जे पार्लमेंटमध्ये बिल आलं, त्याच्या अगोदर 4 ऑगस्टला दिल्लीला आम्ही जे सर्व विरोधी पक्षाचे खासदार आम्ही एकत्र बोलावले आणि त्यांना समजून सांगितलं की या पद्धतीचं बिल जर आलं तर देशाच्या नागरिकांवर काय परिणाम होणार आहे, कंझ्युमरवर काय परिणाम होणार आहे, राज्यावर काय परिणाम होणार आहे, विकासावर काय परिणाम होणार आहे. हे जेव्हा योग्य पद्धतीने मांडलं तेव्हा पार्लमेंटमध्ये बिल पास होऊ शकलं नाही. आणि पार्लमेंटमध्ये जो दंगा झाला, त्या दंग्याच्या आधारावर हे बिल पुन्हा चर्चेकरता पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीकडे गेलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता ते मुरलेलं आहे, ते गेलेलं आहे, ते कालबाह्य झालेलं आहे. पण कालबाह्य झालं म्हणून काही ते मोदी सरकारच्या अजेंड्यावर येणार नाही असं समजू नका. त्याच्या चरित्रामध्ये काही बदल झालेला आहे असं समजू नका. हे सरकार तेवढा ताकदीनं पुन्हा नव्यानं हे बिल आणण्याचा प्रयत्न करेल. आणि हा धोका आपल्यापुढं आहे. महाराष्ट्रामध्ये दुसरा धोका आपल्यापुढं आहे. महाराष्ट्रामध्ये भले काल याची चर्चा झाली आहे काय? खाजगीकरणाची बोलले नाही. तर महाराष्ट्रावर पुन्हा आपल्यावर जे संकट आहे ते खाजगीकरणाचं,
ते समांतर परवानाच्या हिशोबाने जनरेशन जवळपास जात आहे आपल्या हातामधून, जवळपास गेलेलं आहे. आता नव्यानं 16 हायड्रो पॉवर स्टेशन्स, 16 म्हणजे सरकार कसं आहे आणि आपण या सरकारच्या मागे राहिलं पाहिजे की नाही राहिलं पाहिजे हा विचार करण्याची गरज आहे आपल्याला. हे आपले नाही आहेत, हे सर्व समाजाचे नाही आहेत, हे सर्व समाजाच्या हिताचं निर्णय घेणारे नाही आहेत. हे कॉर्पोरेट घराण्याच्या बाजूचे आहेत, हे भांडवलदारांच्या बाजूचे आहेत. हे भांडवलदारांचं हित कसं त्यांचं जास्त साध्य होईल याच्याकरता प्रयत्न करणारे आहेत, त्यांच्या नफ्यामध्ये वाढ करणारे आहेत. आणि म्हणून त्याचा त्यांनी 16 हायड्रो पॉवर स्टेशन्स ही खाजगीकरणामध्ये काढण्याचा प्रयत्न केला. त्याला आपण परवाच्या दिवशी आपल्या जनरल सेक्रेटरीने विरोध केलेला आहे, लेखी स्वरूपामध्ये विरोध केलेला आहे, लेखी केलेला आहे. डिस्कॉमवर तर फारच हे आहे. डिस्कॉममध्ये तर अशी परिस्थिती आहे की एक स्मार्ट मीटर, दुसऱ्या बाजूला समांतर विजेचा परवाना म्हणजे अदानीनं दिला, नागपूरकरता दिला, औरंगाबादकरता दिला, पुण्याकरता दिला, अजून 3-4 शहर आहे त्याच्याकरता, की इथं आम्हाला समांतर विजेचा परवाना द्या, आम्ही चालवणार आहोत वितरण, आम्ही वीज घेणार आहोत आमची आणि वितरण आम्ही करणार आहोत. फार मोठं संकट आहे हे. जर आलं, इतक्या मोठ्या शहरांचं जर कारभार या लोकांच्या हातामध्ये गेला तर आपलं अस्तित्व काय? आपण कुठं राहणार आहोत? ही परिस्थिती आता आपल्या संकटाच्या रूपामध्ये आपल्यासमोर उभी आहे. आणि म्हणून या काळामध्ये आपली जूट अभेद्य असण्याची आवश्यकता आहे. 100% एकजूट या कामगार या संघटनेच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता आहे. कारण बाकीचे लुळे पांगळे आहेत, त्यांना काही देणं घेणं नाही आहे. हे नतमस्तक होणारे आहेत, हे झुकणारे आहेत, हे दबणारे आहेत. ही संघटना आहे की जी संघटना मान ताठ करून व्यवस्थापनाच्या पुढं आणि शासनाच्या पुढं बोलणारी आहे. 19% की आपोआप नाही मिळालं. हे जर नसते ना अजून धांगडधिंगा करणारे, तर 1% राजू वाढवला असता आपण, अजून 1% वाढवण्याची स्थिती होती आपली. हे जर दंगा करणारे नसते तर मी घासलं असतं अजून. ऊर्जा मंत्र्याच्या गळ्यामध्ये घातला होता मी इथे, परंतु यांना सबूर नाही ना काही लोकांना. आता त्यांना लक्षात येईल की तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये जे काम सोपवलेलं आहे सर्कल सचिवांना, की आपल्या संघटनेच्या सभासद याद्या तयार करा. आता होणार आहे, व्हेरिफिकेशन करणार आहेत ते की कोणत्या संघटनेच्या मागं किती लोक आहेत, आणि ज्या संघटनेच्या मागं लोक आहेत त्यांनाच ते आमंत्रित करणार आहेत, चर्चे करतात, त्यांनाच ते बोलवणार आहेत, वाटाघाटी करतात. तेच तुमच्या झोनमध्ये सर्कलमध्ये चर्चेला येतील, बाकीचे सर्व आपोआप नाबाद होतील. आपण केलं काल जनरल सेक्रेटरीच्या हाताने पाठवलं, आपलं डॉक्युमेंट आपण पाठवले की आम्ही इतके आहोत महाराष्ट्रामध्ये. गेल्या 3 वर्षामध्ये सरकारच्या पुढं, सरकारच्या कामगार विभागामध्ये जे लेखापरीक्षणामध्ये अकाउंट्स आपण सादर केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व मांडलेलं आपण की आमची संख्या किती आहे, रोजंदार आपलं कंत्राटी किती आहेत आमच्यासोबत, सुरक्षा रक्षक किती आमच्यासोबत आहेत, किती महिला आमच्यासोबत आहेत, किती कर्मचारी आमच्यासोबत आहेत, आणि आमची एकंदर संख्या किती आहे, हे सर्व काल त्यांच्या हातामध्ये दिलं आहे. ते उद्या जाऊन सर्व करणार आहेत बोर्डाला, कंपनीला. तर ही ताकद तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये वाढवण्याची आवश्यकता आहे. तुमच्यावर आता ही जबाबदारी या प्रशिक्षण शिबिराच्या नंतर की येणाऱ्या काही दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची सभासद यादी आपल्याला सादर करायची आहे त्यांना. म्हणून 2023ची यादी, एकंदर सभासद किती, कायम कामगार किती, कंत्राटी कामगार किती, सुरक्षा रक्षक किती, ॲप्रेंटिस किती, प्रकल्पग्रस्त किती, हे सर्व, या सर्वांची यादी करा. पावती क्रमांक टाका, किती मेंबरशिप घेतली ती रक्कम टाका आणि त्या याद्या तयार करा. आपल्या घटनेमध्ये ऊर्जा उद्योगामध्ये काम करणारा, खड्डे खोदणारा जरी असला तिथपासून तर इंजिनियरपर्यंत कोणालाही सभासदत्व स्वीकारता येते. ही भूमिका आहे, आपली प्रस्तावना आहे, आपली मान्यता आहे. म्हणून कोणी समजू नका असं की यादी फक्त कायम कामगाराचीच द्यायची आहे, सर्वांची यादी द्यायची आहे तुम्हाला. तर या पद्धतीने पुढं गेलं पाहिजे.
तर या पद्धतीनं आपण आत्तापर्यंतच्या पगारवाढीच्या करारामध्ये करार केलेले आहेत. 9 करार झाले आत्तापर्यंत, बरोबर. 8 करारामध्ये मी भागीदार आहे, फक्त एकच करारामध्ये 1963 नाही आहे. आणि तुमचं सहकार्य आहे, तुमच्या सद्भावना आहेत, तरी 1-2 करारापर्यंत जात नाही वर. अजून 1-2 करार करणार आहे मी. तर हे सर्व जे शिकलो आम्ही, ते शिकलो या मोठमोठ्या नेत्याकडून. ग्रॅज्युएट होतो आम्ही, कॉम्रेड केरकरी होते, BA ग्रॅज्युएट होते ते, पण त्यांना शिकावं लागलं. अरे ही संघटना आहे, या संघटनेनं या महाराष्ट्रामधला हायेस्ट ॲडव्होकेट, हायेस्ट PK कुलकर्णी नाही का, PK कुलकर्णी हायेस्ट नाही आहे, मरण पावले आता. जेव्हा या कालेलकर लवादाच्या पुढं एका बाजूला सरकार, वसंतराव नाईकाचं सरकार, दुसऱ्या बाजूला व्यवस्थापन आणि तिसऱ्या बाजूला आपण, या तिघांनी बर्धन, दत्ता देशमुख, कुलकर्णी साहेब, PB कुलकर्णी, आपले जनरल सेक्रेटरी, या राजन पिल्ले, मुजुमदार, या 7 लोकांनी 45 दिवस मुंबईला बसून ग्रंथ तयार केला. ग्रंथ वाचा जरा, तो कालेलकर लवादाचा आहे, जवळपास 348 पानाचा ग्रंथ आहे तो, की का मला हे पैसे मिळायला पाहिजेत. आहे कोणाच्या ह्याच्यात धमक, हे शिकलो आम्ही यांच्याकडून. आणि म्हणून आज अशी स्थिती आहे की वर्कर्स फेडरेशनच्या चांगल्या या वरिष्ठ पुढाऱ्यांचं कोणते पत्र गेलं तर त्याची दखल घेतल्या जात असते, त्याच्यावर चर्चा होत असते, त्याच्यावर निर्णय कसे घ्यायला पाहिजे हे आतमध्ये चर्चेमध्ये बोलल्या जात असते. हे समजून चला. आणि हे शिक्षण आपल्या लोकांनी घेण्याची आवश्यकता आहे. शाखा मजबूत केल्या पाहिजे तुमच्या. शाखा मूळ आहे आपलं, मूळ, तिथून आपली संघटना आहे. आम्ही आहोत त्यांच्या भरोश्यावर आहोत, म्हणून शाखा मजबूत करा. पदाधिकाऱ्यांनी शाखेमधल्या एकेका माणसाची ओळख ठेवली पाहिजे. आपल्या पदाधिकाऱ्याची ओळख प्रत्येक कामगारात असली पाहिजे. विरोधी असू दे, पण आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. आपण अबोल होता कामा नये, तोंड बंद करून चालणार नाही, मुखानं बोललं पाहिजे आपल्याला थोडं जास्त. कारण तर शिकवल्याशिवाय, सांगितल्याशिवाय माहीत नाही होणार ना. कोणाला माहीत आहे सर्व? पुष्कळांना माहीत नाही, मेजॉरिटीला माहीत नाही. नवीन लोकांना तर काहीच माहीत नाही. नवीन लोक तर हवेत आहेत पुष्कळचे. मयत कर्मचाऱ्यांचे वारस जे आहेत ना, त्यांना तर असं वाटतं की आपलं आपोआपच मिळालं, हां, आपोआपच मिळालं आम्हाला नोकरी. अरे त्याच्याकरता हीच संघटना आहे, हीच संघटना आहे की या संघटनेनं सारं माय बाप, लेकरं बाळं सर्व प्रकाशगडला बसवले. हीच संघटना आहे. तेव्हा जाऊन आपण मिळवलं. आणि काय काय नाही मिळवलं, काय सांगू तुम्हाला, किती फॅरिस आहे मोठी. LTC मिळवली. हे सर्व संघटना बोलतात ना. मेडिकल स्कीमच्या वेळेस जेव्हा हा 10 लाखाचा 5 लाखाचा मेडिकल योजना आली, तर हे होते ना बोंबलणारे, विरोध करणारे. जर 23 तारखेला मोहन शर्माने वर्कर्स फेडरेशनच्या वतीनं त्याच्यावर सही केली नसती ना, तर ही मेडिकल स्कीमही आली नसती. हे लक्षात घ्या. ती पहिली सही आपली. BMSने विरोध केला, SCने विरोध केला, मागासवर्गीयने विरोध केला, पण आम्ही म्हटलं नाही, सर्वांचा विरोध असू दे, आमचा मान्यता आहे आमची. म्हणून आज काल आता एक सांगलीचा, काय नाव आहे त्याचं, सांगलीवाला जो व्हेंटिलेटरवर आहे, हां, मुजावर, सांगलीमधला मुजावर म्हणून आहे, व्हेंटिलेटरवर आहे. किती लाख रुपये झाले कालपर्यंत बिल? 15 लाख रुपयेपर्यंत झालं. एका फोननी काल 10 लाख रुपयाचं बिल मंजूर केलं. विचार करा. हे जर झालं नसतं तर काय स्थिती आली असती त्याच्या फॅमिलीची. हा दूरगामी विचार, हा अभ्यास या संघटनेच्या नेतृत्वाला आहे. आणि हे सर्व आपण त्या काळामध्ये सर्व केलेलं आहे. हेच घेऊन आपल्याला पुढं जावं लागणार आहे. हेच पुढे घेऊन जावं लागणार आहे.
आणि या पद्धतीनं म्हणून आवश्यकता आहे. मग आता तुमच्या पुढं 2 चॅलेंजेस आज आहेत. एक तर हे मेंबरशिप पूर्ण करणं, दुसरं पगारवाढीचा बेनिफिट प्रत्येकाला व्यवस्थित मिळेल की नाही याच्यावर लक्ष ठेवणं, आणि पगारवाढीचं संदर्भामध्ये आपल्या सर्व कामगारांचं कर्तव्य जे आहे ते 100% अंमलबजावणीमध्ये येईल. ही जबाबदारी तुमच्या सर्वांची पदाधिकाऱ्यांची आहे, लक्षात घ्या. नाहीतर काय, पैसे मिळाले आणि सर्व घरी घेऊन गेले आणि संघटनेला विसरले, हे होता कामा नये, हे होता कामा नये. जो संघटनेचा वाटा आहे तो वाटा 100% जास्त नको आपल्याला, पण जे ठरवलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळा निर्णय कोणी घेण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीने तुम्हाला हे रुजवणं, बिंबवणं आवश्यक आहे आणि ते वसुली आणि त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. आपण काही जास्त नाही मागितले. सहाय्यकाला आपण 5,000 वाढवले, 5,000 वाढवले, 1,000च मागितले. एकच हप्त्यामध्ये संपवलं आपलं काम. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून 3,000 रुपये घ्यायचे आहेत. तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याकडून 4,000 घ्यायचे आहेत. क्लास 2 क्लास 1 पासून 5,000 घ्यायचे आहेत. मिळणारे ॲरियर्स किती आहे? मिळणारे ॲरियर्स चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला या पगारवाढीच्या पोटी आत्ताच्या आत्ता, म्हणजे आत्ताच्या आत्ता आणि नंतर 3 हप्त्यांमध्ये मिळणारा अमाऊंट हा किमान 75,000पेक्षा कमी नाही आहे खाली. त्याच्यापेक्षा भरच्या लोकांना जास्तच आहे. आता इथल्या काही लोकांना विचारेल मी तर काही बाहेरच्या लोकांचे डोळे गरगरा फिरतील. यांना विचारा जरा की यांना दर महिन्याला किती वाढ होणार आहे. ज्याला 10-12 वर्ष नोकरी झाली ना त्याला मिळणारी दर महिन्याची वाढ 29,000 रुपये आहे. यांना विचारा बरं काय वाढ आहे, सांगावं जरा. दर महिन्याला 31,000 रुपये वाढ आहे. कुठं ठेवणार आहे पैसे? एरियर्स तर विचारूच नका. ते बरं झालं हप्त्यात आहे म्हणून दिसून येत नाही. एका दमाने एका झटक्यात आले असते तर बापा काय झालं असतं. हां, त्याचं तर विचारूच नका. त्याचा तर डबल इंजिनवाल्याचा तर फायदाच फायदा आहे. तर हे सर्व कर्तव्य सुद्धा आपल्याला बजावायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि या परिस्थितीनं आपल्याला सर्वांना येणाऱ्या दिवसामध्ये काम करावं लागेल, हे लक्षात घ्या. आपण पदाधिकारी आहोत, आपण सर्वसामान्य कामगार नाही आहोत. आणि पदाधिकारी माणसाला जास्त काम करावं लागणार आहे. पदाधिकारी आपण याच्याकरता होत नाही की दरवेळेस आपल्याला हारतुरे मिळतील, शाल मिळेल, त्याच्याकरता नाही आहे. झिजण्याकरता आपण आहोत. झिजलं पाहिजे आपण. ते झिजलं तर तुमच्या मागं लोक उभं राहतील, तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. पण ती प्रतिमा तशी तुमची प्रतिमा उभी राहिली पाहिजे. आम्हाला लोक चाहतात, फार देखणे आहो का आम्ही? देखणे फेकणे काही नाही, पण काम आहे, आपलं काम आहे म्हणून चाहतात. नाही तर मग आपल्यासारखे हे पुष्कळ फिरतात रस्त्यानं, विचारत नाही लोकांना कोणी. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपली प्रतिमा उजळ करा. अरे इतक्या महत्त्वाच्या उद्योगामधले तुम्ही कामगार आहात, इतक्या महत्त्वाच्या उद्योगामधले आपण पुढारी आहोत की त्यांनी जर विचार केला ना तर या महाराष्ट्राला एका मिनिटामध्ये रोखू शकतो आपण. सर्व विकास थांबवू शकतो आपण. साऱ्या महाराष्ट्राला अंधाऱ्यामध्ये बुडवू शकतो आपण. पण ती प्रतिमा आपण उभी केली पाहिजे. ती सेवा आपण दिली पाहिजे. आता पुढं संघटनाचे काम करा, पण इमानदारीने कंपनीचे काम करा. सेवा उद्योग आहे आपला, पब्लिक युटिलिटी आहे आपली. सेवा देणं आपलं काम आहे. ग्राहक आपला खऱ्या अर्थानं महत्त्वाचा दुवा आहे, तो आपला देव आहे, समजून चला. त्या पद्धतीने त्याची सेवा द्यायला पाहिजे.
पैसे घ्या, ॲरियर्सही घ्या, पगारही चांगला घ्या, पण सेवासुद्धा कमजोर म्हणून राहू नका. वर्कर्स फेडरेशनचे पुढारी कामगार कामचोर नाही आहेत. ते झेरुद्दीन सारखे मोकाट नाही आहेत. मोकाट नका हो, काम करा. आम्ही आता क्लास 1 ऑफिसर म्हणून रिटायर झालो, पण काम करत होतो. या तुमच्या औरंगाबादमध्ये 1 वर्ष राहिलो मी. डेप्युटी CEO म्हणून काम केलं मी सुद्धा, पण कामही केलं, रुतब्यानं काम केलं. अशा अनेकांनी कॉम्रेड केरकर होते. कोणाची मजा आलाय की त्या लेखणीला चॅलेंज करू शकेल. अकाउंट्समध्ये काम करणाऱ्या लोकांमधले काही अभ्यासुद्धा लोक असतील त्यांना माहीत असेल की करेक्शन स्लिप 120चा जेव्हा मुद्दा आला, करेक्शन स्लिप 120चा मुद्दा, आणि साऱ्या महाराष्ट्रामधल्या उच्च न्यायालयामध्ये जेव्हा ती प्रकरणं होती, ती प्रकरणं मॅनेजमेंट पूर्ण करू शकली नाही. तर आम्ही दोघं आहोत साक्षीदार आज, केरकर आणि मी, की आम्ही जी नोट पुटअप केली त्याच्या आधारावर लेखामधल्या कामगारांच्या त्या परीक्षेचा जो वांदा होता, जो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वर्षानुवर्ष 10 वर्ष पडून होता, तो त्या नोटमुळं पूर्ण केला गेला. ही आहे आपली लेखणीची ताकद, ही आहे ताकद. तर हा अभ्यास या लोकांनी केलेला आहे, ते आपण केला पाहिजे. एकदम सर्व पुढारी होणार नाहीत, पण आपापल्या स्तरावर पुढारी व्हायला पाहिजे. डिव्हिजन लेवलवर राहायला पाहिजे, सर्कल लेवलवर राहायला पाहिजे. आणि या पद्धतीनं येणाऱ्या दिवसामध्ये आपण सर्व काम करायला पाहिजे असं माझं मत आहे. बाकीचं सर्व मी आता हे जे आहे माझं प्रपत्र म्हणजे विषयाचा जो पेपर, याचा पूर्ण इतिहास मी लिहित आहोत, पूर्ण इतिहास लिहित आहोत, जेणेकरून माझ्या नंतरच्या पिढीला सर्वांना हे उपलब्ध व्हावं. 3 चॅप्टर हां 3 टप्प्यात आमचे तयार झालेले आहेत. आता पुढचं आम्ही करतो आहोत तयार. आणि एक चांगला म्हणजे ग्रंथ तुम्हाला या संघटनेच्या कामकाजाच्या बद्दल एक ग्रंथ चांगला तुमच्या हातामध्ये लवकरात लवकर पडेल अशा पद्धतीने आम्ही काम करत आहोत. एवढंच बोलतो. 5 मिनटं पाहिजे कायला? हां लघवीला जायला चहा झाली. बरं ठीक आहे, 5 मिनटं दिले. हां हां 1 मिनिट थांबायचं आहे. नाही, त्याच्यानंतर पुढे बसू ना आपण. या चहा पिऊ, नंतर प्रश्न करा. धन्यवाद मित्र. लगेच चहा घेऊन परत आलो.